नमस्कार मंडळी. नमस्कार. मी संकेत नलवडे. SR फिल्म्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपली मिशन सेफर रोड्स याच्यामध्ये जी आपली सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आता आपण आतापर्यंत काही व्हिडिओ पाहिले, गिअर्स बद्दल म्हणा किंवा हेल्मेट बद्दल म्हणा किंवा बाकी, आणि कल्याण त्याच्याबद्दल मदत करतायत की हे सगळं कसं करायचं. तर याच्यामध्ये आता हे सगळं आपण वापरलं, ठीक आहे, पण दुसरी एक कन्सेप्ट याच्यामध्ये आली की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. बरोबर आहे? बरोबर आहे. तर आता डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग काय आहे त्याच्याबद्दल आपण आता कल्याण बरोबर बोलणार आहोत. कल्याण, सुरू करा. बेसिकली डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हा एक बेसिकली तुमचं ड्रायव्हिंग सुधारण्याचं एक बेसिक गोष्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही गाडी चालवताय तर तुम्ही आधीच डिफेन्सिव्ह झाले पाहिजे की पुढचा रोड युजर हा काय करेल याचा तुम्ही अंदाज घेणं. तर देट कम्स आउट ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे असं नाही की तुम्ही डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हटलं की आजपासून मी फॉलो करतोय म्हणजे की आजपासून ते होणार नाही, कारण ओव्हर द टाइम तुम्हाला बॉडीला ट्रेन करावं लागतं. अँड इट इज आउट ऑफ प्रॅक्टिस अँड आउट ऑफ युअर सेन्सेस. तर त्यात एक खूप महत्वाचं बेसिक रूल आहे जो बरेच लोक फॉलो करत नाहीत. आणि आता आपण पाहतोय की बरेच अपघात जे होत आहेत आणि आपल्या घराजवळ आता ते नवले ब्रिजचे जे अपघात आता आपण पाहतोय त्यात एक मेजर रिझन हे पण आहे की गाड्या जेव्हा एकामागे एक चालत असतात, जेव्हा हायवेला भरपूर गाड्या आहेत एकामागे एक चालत असतात, तर त्यांच्यामध्ये एक डिस्टन्स हवा, सेफ डिस्टन्स. आता सेफ डिस्टन्स म्हटल्यानंतर कोणी म्हणेल की 100 मीटर पाहिजे, कोणी म्हणेल 200 मीटर पाहिजे, कोणी म्हणेल की 80 मीटर पाहिजे. ते मीटर्स मध्ये सांगतील किंवा तुम्हाला असे सांगतील की या गाडीचं तुम्हाला चाक नाही दिसलं पाहिजे तुमच्या ह्याच्यात, किंवा तुमच्या त्या पुढच्या गाडीचं तुम्हाला पूर्ण गाडी दिसली पाहिजे. प्रत्येक जण तुम्हाला हे काहीतरी वेगळं सांगतो. जसं आता समृद्धी महामार्गावर जर आपण गेला तर सेफ डिस्टन्स 200 मीटर म्हणतात. हो, कारण का तिथे मॅक्झिमम स्पीड 120 ऍक्सेप्टेबल आहे. एक्झॅक्टली. तर आता 200 मीटर म्हटल्यानंतर आपण एवढे स्मार्टही नाही आहोत की जिथे आपल्याला पाहिल्यानंतर कळते की बाबा हे 200 मीटरचं अंतर आहे. बरोबर आहे. तर एक सिम्पल वे आपण आहे ज्या डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये येतात, ज्याच्यात तुम्ही त्याला 2 सेकंड रूल म्हणतात. राईट. तर 2 सेकंड रूल हे सिटीसाठी जनरली फार जास्त ऍप्लिकेबल राहतात. 2 सेकंड रूल म्हणजे काय? आता माझी गाडी तुमच्या गाडीच्या मागे टेल करते, तुमची गाडी माझ्या गाडीच्या पुढे आहे. तर तुमच्या गाडीच्या बाजूला जे काही पोल असेल किंवा सायनेज असेल तो माझा एक मार्क असेल. मी तेव्हा तो मार्क घेणार की तुमची गाडी तिथे जेव्हा त्या, आता समजा एखादा सायनेज आहे, राईट, त्याच्या बाजूला तुमची गाडी गेली की मी तेव्हा म्हणणार की हा माझा मार्क आहे. राईट. मी तेव्हा काउंट करणार 1001, 1002. हे मी जेव्हा काउंट करू 1002 पर्यंत काउंट करतोय, तोपर्यंत माझी गाडी जर का ह्या लाईनच्या पुढे गेली म्हणजे माझं आणि तुमचं अंतर हे खूप कमी आहे. राईट. जर का मी 1001, 1002 असं मी जर का मनातल्या मनात म्हटलं आणि माझी गाडी ह्या लाईनच्या जवळ आली, एक्झॅक्टली ज्या पोझिशन तुमची गाडी होती जेव्हा मी त्याला माझं मार्कर म्हणून ठेवला, म्हणजे माझ्या गाडीचं तुमच्या गाडीचं सेफ डिस्टन्स. ओके. राईट. फॉर सिटी, मी आता सिटीसाठी सांगतो. तर आता जेव्हा माझी गाडी ह्याच्या खूप मागे, तुम्ही 1001, 1002 म्हटलं आणि माझी गाडी या मार्करच्या खूप मागे आहे 1002 पर्यंत, म्हणजे आपल्यामध्ये अंतर भरपूर आहे. राईट. विच इज सेफर. म्हणजे आता मला तुम्हाला म्हणूया तर मंडळी कसं आहे, 1001 आणि 1002 हा काय आहे, तर आपण आता 1 सेकंद झाला कसं समजायचं, 2 सेकंद झाले कसं समजायचं. आता मला समजा सेकंद मोजाय 5 सेकंद, तर 1 2 3 4 5 नाही, हे बरोबर आहे तसं नाही आहे. तर 1001 ज्यावेळी तुम्ही म्हणताय त्यावेळी बरोबर 1 सेकंद कम्प्लीट होतो. एक्झॅक्टली. 1002 म्हणताय त्यावेळी सुरू होते, म्हणजे 1001 1 सेकंद झाला, 1002 दुसरा सेकंद झाला, हे असं होते. बरोबर आहे. म्हणून आपण तसं मोजतो. एक दुसरी गोष्ट, आता तुम्ही सांगितलं की पुढे माझी गाडी आहे, तुमची माझी गाडी आहे, बरोबर. डिस्टन्स किती आहे ते 2 सेकंद साठी साधारणतः? आता जनरली तुम्ही पाहाल ना की आयडियली तो असतो की तुम्हाला 50 मीटरच्या जवळपास तुम्हाला तो डिस्टन्स असतो. आता त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की आपण जेव्हा त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करतो तर ते खूप वेग होऊन जातं, खूप स्पेसिफिक होऊन जातं. मग त्यात लोकांमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. कोणी म्हणतं 80 मीटर पाहिजे, कोणी म्हणतं 100 मीटरचं डिस्टन्स पाहिजे. जेव्हा तुम्ही हायवेजला तर त्यांचं म्हणलं असं की तुम्ही जसं म्हटलं समृद्धी महामार्गात 200 मीटर आहे. आता मला कळणार कसं की माझी गाडी 200 मीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जे आता तुम्हाला म्हणूया की रोडवर गाडी चालवताना किती डिस्टन्स ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी हा रूल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता माझ्या पुढच्या गाडीत आणि माझ्या गाडीमध्ये तो डिस्टन्स मी कॅल्क्युलेट याप्रमाणे करणार. म्हणजे आता मी समोर बघितली, तुमची गाडी माझ्या समोर आहे, पण माझा आणि तुमच्या समोरच्या, जसं तुम्ही म्हटलं माझी गाडी पुढे आहे तुमची गाडी मागे आहे,
पण आमच्यामध्ये सेफ डिस्टन्स आहे ते कसं ओळखायचं? एक्झॅक्ट. हा, तर मला आता ही गाडीवर सेफ डिस्टन्स मध्ये कसं ओळखणार? हा, ती गाडी आता इथनं पास झाली, तिथं पोल होता, बरोबर. त्या पोल जवळ जायला मला 2 सेकंद, 1001 1002 1001 1002 म्हणजे तुम्हाला 1000 म्हणायचं. हा, तेच 1002 किंवा 1001 1002. हा, मी आता सुरू केलं, हा मार्क केला 1001 1002. हा, पोल जवळ आलो म्हणजे सेफ डिस्टन्स आहे. बरोबर आहे. कमी आहे, म्हणजे जर 1002 म्हटलं तरी देखील मी त्याजवळ पोहोचलो नाही, म्हणजे जास्त डिस्टन्स आहे. बरोबर. त्याच्या आधी त्याला पास केलं तर कमी डिस्टन्स आहे, Exactly. म्हणजे मी पूर्ण कंट्रोल करून पुन्हा हे केलं पाहिजे. एक्झॅक्टली. हो. बरोबर बरोबर बरोबर. ओके. हा, आता हे रूल झाला आपला सिटीसाठी. आता तुम्ही जे हायवेवर जाता तेव्हा आपला वेग जास्त असतो, हा, म्हणजे तो डिस्टन्स जास्त पाहिजे. हं. तर हे डिस्टन्स आपण का ठेवतोय हे आपण त्यावर बोलूयात, की हा डिस्टन्स आपण ठेवतोय ह्याचं कारण आहे की आपण पुढच्या गाडीचं जर का ब्रेकिंग झालं की माझ्या गाडीचं मी ब्रेकिंग करून त्या गाडीला न धडकता मी थांबवली पाहिजे, थांबवली. यासाठी मला तो डिस्टन्स ठेवायचा. बरोबर आहे. तर हायवे साठी जेव्हा जातो तर तेव्हा 3 सेकंड रूल येतं. हा, तर 3 सेकंड रूल म्हणजे काय? सिमिलर तुमच्या पुढच्या गाडीच्या इथे तुम्ही एखादं मार्कर बघा, मार्कर म्हणजे साईडला लाईटचा पोल आहे किंवा एखादा सायनेज आहे, त्याचा पोल पकडा, त्याचा पॉइंट बघा, गाडीचा मागचा दरवाजा तिथे आहे. तुम्ही ठरवा की बाबा माझी गाडी मी 1001 1002 1003 म्हणेच तोपर्यंत माझाही मागचा दरवाजा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणजे माझा आणि त्या गाडीचा अंतर हा परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. आणि जर का मी ते 1004 केलं तर आय एम फार सेफर. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही रेनी सीझन मध्ये येता. काय होतं की आपण नॉर्मल टाइम मध्ये तुमचा जे टायरचा ट्रॅक्शन आहे तो तुम्हाला पूर्णपणे मिळतो, बरोबर. पण पावसाळ्यात काय होतं की तुम्हाला तुमच्या टायरचं ट्रॅक्शन हे कमी मिळतं. तुम्ही ब्रेकिंग इथे केलं तर ब्रेकिंग डिस्टन्स वाढतो. तो ब्रेकिंग डिस्टन्स वाढला याचा अर्थ तुमचा तो डिस्टन्स पण जास्त पाहिजे. तर तेव्हा तुम्ही 1004 पर्यंत जायचो, म्हणजे 4 सेकंड रूल झाला. तर हा जो सेकंडचा जो रूल आहे इट इज इझियर, आणि तुम्हाला जास्त लॉजिक लावायची गरज नाही. कारण बघा काय, आपण जेव्हा गाडीवर आहोत तेव्हा आपण ऑलरेडी इतक्या गोष्टींबरोबर आपण टॅकल करतोय, आपल्या सगळ्या सेन्सेस कंटिन्युअसली ऑक्युपाइड आहेत, त्यात आपल्याला अजून स्ट्रेसफुल राहायचं नाहीये. तर हा खूप सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही मनातल्या मनात ही गोष्ट म्हणू शकता आणि तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. आणि हे ओव्हर द टाइम, आता तर सुरुवातीला कसं आहे की आता आपण जेव्हा पहिल्यांदा गाडी चालू शिकतो ते आपलं सारखं 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घ्या जे विथ गिअर गाड्या आहेत, तर आपण सारखं असं म्हणतो की आता गिअर बदलायचं, तर गिअर बदलायचं आपण सारखं कमांड डोक्यात ठेवलेलं असतं. ओव्हर द टाइम काय होतं की तुम्हाला ते स्पीडोमीटर तुम्ही बघतही नाही, युजफुल होऊन जातं. जसं तुमची गाडी 30 ला जाते, तुम्ही 3ऱ्या गिअरला गेलेला असतं, तुमची गाडी गेली 40-45 ला 4थ्या गिअर मध्ये, म्हणजे सुरुवातीला ते मनात बसायला वेळ लागतो. एकदम मसल मेमरी झालं की तो ऑटोमॅटिकली तुमची बॉडी त्याप्रमाणे रिॲक्ट करायला चालू करते. म्हणजे आता डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग पण आहे, ते देखील तुमच्या मनाला मसल मेमरी झाली पाहिजे. त्यासाठी हे प्रॅक्टिस महत्वाचं आहे. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये काय होतं की तुमचा जो अपघात आहे हा अपघात रिड्यूस होतो, त्यामुळे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग वरती जास्त जोर दिला जातो. तर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये हा जो मुद्दा आहे जे सेफ डिस्टन्स आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण ब्रेकिंग बद्दलही बोललो, तर जसं ब्रेकिंग आहे तर लोकांना वाटतं की आजकाल माझ्याकडे एबीएस आहे, टेक्नॉलॉजी वाढत गेली आहे, एबीएस आहे म्हणजे मी काही झालं तरी माझी गाडी थांबेल. नाही. एबीएसचं काम काय? एबीएस काय करतं की ते तुमच्या गाडीला चारही चाक जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करून ब्रेक करतात, जेणेकरून इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तुमची गाडी एकतर टॉपल होत नाही किंवा स्किड होत नाही, किंवा तुमच्या गाडीचं जे ब्रेकिंग आहे ते तुम्हाला फर्म मिळतं. एबीएसचं काम ते सेन्स करून, आणि एकदम जर्क देत नाही तुम्हाला. एक्झॅक्टली. तुम्ही नॉन एबीएस गाड्या चालवाल तर ते ब्रेक्स आहेत ना ते लॉक व्हायचे चान्सेस, ते लॉक होतील, कारण तुम्ही एवढं जोरात दाबलंय की ते हिट झालं, ते चिटकून बसणार, तुमच्या चाक जागेवर लॉक होईल. एबीएस मध्ये ते होत नाही. एबीएसचं काम तेच आहे. आता म्हणजे एक विनोद म्हणून माझा एक मित्र आहे, तर तो म्हणतो की एबीएस म्हणजे अमेच्युअर ब्रेकिंग, म्हणजे ज्यांना ब्रेकिंग येत नाही त्यांच्यासाठी एबीएस नाही आहे ते. नाही म्हणजे जेव्हा एक विनोदाच्या ह्याच्यासाठी जोक म्हणून की एबीएस ला आपण असं पाहतो की जेणेकरून ती अशी टेक्नॉलॉजी की जेणेकरून मी त्याला पाय लावला की माझी गाडी कशी पण थांबेल, मी 120च्या स्पीडवरनं 0ला जागेवर होईल. हे होणार. त्यामुळे तुम्हाला त्यात तुमचे टायर झाले, तुमचं ट्रॅक्शन आलं, रोड कंडिशन आलं, हे सगळं आलं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट यूज करू शकता ज्याला इंजिन ब्रेकिंग म्हणतात. तर तुमचं जे इंजिन आहे ते इंजिन पण एक ब्रेकचं काम करतं. ओके. तर कित्येक लोक तुम्ही पाहिले असाल की ते काय करतात, घाटात वगैरे जाताना ते कंटिन्युअस ब्रेकवर पाय ठेवले असं खाली उतरतात डिसेंटला, वर जातात तेव्हा प्रॉब्लेम नाही, खाली येताना ते कंटिन्युअस ब्रेकवर त्यांचा पाय असतो. काय होतं, ब्रेक पॅड तुमचे
झिजतात. गरम होतात आणि ते ओव्हर द टाइम म्हणून लॉक व्हायचे चान्सेस असतात. तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं इंजिन ब्रेकिंग वापरलं पाहिजे. तुमचं इंजिन हे एका स्पेसिफिक आरपीएम ला ऑटोमॅटिकली रेजिस्टन्स क्रिएट करतं. ओके. आता तुम्ही विचार करा की तुम्ही एखादा उताराला आहात, तुम्ही गाडी पहिल्या गिअरमध्ये ठेवलं, गाडी तुम्ही रेस केल्याशिवाय ना गाडी खाली उतरत नाही, उतरत नाही, जातच नाही, हळूहळू जाते. हेच जर का तुम्ही क्लच दाबलात, गाडी खाली लगेच सुटते. त्यातच तुम्ही जर का तिसऱ्या गिअर मध्ये कधी ट्राय करा, तुम्ही खाली उताराला आहात, तिसऱ्या गिअर मध्ये तुम्हाला वाटेल की तुमची गाडी जास्त स्मूथ आहे. सेकंड गिअर केला की तुम्हाला लगेच जाणवेल की तुमची गाडी थोडस रेजिस्ट करते. पहिला गिअर टाकला की अजून जास्त रेजिस्ट करते. ते इंजिन ब्रेकिंग आहे. ओके. त्यामुळे तुम्ही जेव्हा पॅनिक ब्रेकिंग होतं, आता जे अपघातात आपण नवले ब्रिजला पाहतोय, मी उदाहरण देतो कारण आता रिसेंट तर त्या अपघाताचं एक मेन रिझन असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे सेफ डिस्टन्स नाही. मागचा जो ड्रायव्हर आहे त्यांनी अलर्ट नाही की पुढची गाडी थांबतीये, पण त्याला माहित नाही की किती लवकर थांबणार आहे. राईट. पुढच्या गाडीने ब्रेक दाबला, ह्यानी पण ब्रेक दाबला, मागच्याचं अंतर अजून कमी आहे याच्यापेक्षा, तो आला आणि ह्याला धडकला, हा गेला त्याला धडकला, ते पहिला पोतात एका मागे. म्हणजे इथे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग झालं नाही मेन म्हणजे. तर आपल्याला बेसिकली काय लक्षात घ्यायचंय की आपण जेव्हा गाडी चालवतोय, राईट, आणि आपण अशा ठिकाणी आहोत जिथे तुम्हाला वाटतं की आपण डिसेंटला आहोत किंवा आपली गाडी लवकर थांबू शकत नाही, तिथे तुम्ही तुमच्या गाडीचं गिअर हे पहिल्या किंवा दुसऱ्या गिअर मध्ये ठेवा. जनरली काय होईल की तुमची गाडी जी आहे ती तुम्हाला ते रेजिस्टन्स क्रिएट करेल आणि ब्रेकिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला तो रेजिस्टन्स पण मिळेल. तो रेजिस्टन्स असं पण मिळतो का की फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअर मध्ये स्पीड कमी असतं गाडीचं, त्यामुळे ते गाडी त्या स्पीडच्या पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे ते ऑटोमॅटिक रेजिस्टन्स मिळतं, असं पण होतं का? हो. आता बेसिकली एक गोष्ट संगीत की काय होतं माहिती का, की जेव्हा गाडी आपली जात असते तर कित्येक लोक काय करतात की ब्रेक दाबायच्या आधी ते क्लच दाबतात आणि मग ब्रेक दाबतात. फोर व्हीलर मध्ये, टू व्हीलर मध्ये पण तेच करतात. म्हणजे आपण गिअरच्या गाड्यांबद्दल बोलतो. बरोबर आहे. तर गिअरच्या गाडीमध्ये ते काय करतात की जसं त्यांना थांबायचंय ते पहिले क्लच दाबतात आणि मग ते ब्रेक दाबतात. बरोबर आहे. तुम्ही काय केलं, जसा क्लच दाबला ते तो इंजिनचा जो ट्रॅक्शन आहे तो घालवला, जो रेजिस्टन्स होता तुम्ही घालवला. आता तुमची गाडी पूर्ण तुमच्या ब्रेकवर अवलंबून, ब्रेकवर न्यूट्रल आहे, म्हणजे तुमच्या ब्रेकवर अवलंबून आहे. तुमच्या ब्रेकवरचा फोर्स जास्त होणार आहे. तर तुम्ही ते रिड्यूस करण्यासाठी काय करायचं, तुम्ही तुमचं गिअर जो आहे तो लोअर करायचा आणि पहिला ब्रेक दाबायचा आणि मग तुम्ही तुमचं म्हणजे क्लच सोडून. आता म्हणजे मी देखील आता मॅन्युअल चालवताना तुम्ही जो पॉईंट म्हटला की आता समजा मी 4थ्या किंवा 5व्या गिअरवर आहे, बरोबर, गाडी चालवते, माझी स्पीड आहे 40-60, पण मला गाडी समोर काहीतरी रेजिस्टन्स आला थांबवायची आहे गाडी, इन दॅट केस क्लच दाबून मला खालच्या गिअर मध्ये आणलीच पाहिजे. मी फक्त डायरेक्ट जर गिअर दाबला, ब्रेक दाबला, तर वरच्या गिअरवर असल्यामुळे गाडी धक धक करून बंद पडू शकते. हो, एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही जर म्हटला तर 4थ्या गिअरवरून मला आधी 2ऱ्या किंवा 3ऱ्या गिअरवर आणून मग क्लच सोडून मग हळू ब्रेक दाबायला लागला. बरोबर आहे. पॅनिक सिच्युएशन मध्ये ना तुम्हाला हे होणं अवघड आहे, सुचत नाही. हो. तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, पहिले ब्रेक दाबायचा आणि मग क्लच दाबायचा. म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रेक दाबताय तेव्हा तुमच्या इंजिनचा रेजिस्टन्स पण आहे, भले गाडी 5व्या गिअरला आहे तरी त्याला रेजिस्टन्स मिळतो. रेजिस्टन्स थांबू देत, गाडी बंद पडू देत, बंद नाही पडून द्यायची. माझं म्हणणं काय की त्याचं जे इंजिन चालू आहे ना त्याला एक रेजिस्टन्स असतो. तुम्ही कुठल्याही गिअर मध्ये राहा, लोअर द गिअर त्याला जास्त रेजिस्टन्स, हायर द गिअर कमी रेजिस्टन्स. 5व्या गिअरला रेजिस्टन्स आहे. आता मी जर का क्लच दाबला, जो आहे मिनिमल रेजिस्टन्स तो पण मी घालवला, तो मला घालवायचा नाही. मी काय करणार, मी ब्रेक दाबणार, तो रेजिस्टन्स पण आहे, माझ्या ब्रेकला तो एक ऍडिशनल सपोर्ट मिळाला आणि त्यानंतर मी गाडी लोअर करायला सुरुवात करणार. म्हणजे जेणेकरून काय होतं की माझी गाडी जी आहे ती स्टेबली थांबेल. मग आता हे 2 व्हीलर मध्ये कसं काय? सेम कॉन्सेप्ट. मॅन्युअल विथ क्लच जे गिअर तुम्ही ऑपरेट करता गाड्या, त्यांना हे तुम्ही कॉन्सेप्ट फॉलो करू शकता. इट्स अ व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. आणि ह्यात तुम्हाला काय होतं की तुमच्या गाडीचं डॅमेजही कमी करतात. तुम्ही जसं म्हटलं की 5व्या गिअरला गाडी बंद पडू दे, ती बंद पडली म्हणजे तर ते चुकीच्या आरपीएम ला गाडी बंद पडली, त्याला डॅमेज होतोय, इंजिनला डॅमेज होतोय. आपण ते करायचं नाही. मग त्यासाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बाबा पुढे काहीतरी धोका आहे, मी आता 2 व्हीलरवर चाललोय, आता आपण 2 व्हीलरवर जास्त मेन बोलतोय की बाबा ठीक आहे 30-40-50 स्पीडला आपल्याला अचानक काहीतरी थांबवायची आहे, तर काय सुचत नाही. तुमचा पहिला पॉईंट बरोबर की गोंधळतोय आपण काय करायचं, कारण त्यावेळी गिअर म्हणजे क्लच वर न जाता आधी ब्रेक दाबा, गाडी आपोआप याच्यामध्ये येईल, तुम्हाला कंट्रोल जराच स्पीड कमी झाली तुम्हाला वाटेल किंवा कंट्रोल मध्ये आली, मग तुम्ही क्लच दाबून खाली गिअर घ्याल, परत घ्या. तुम्हाला पहिलं ब्रेक दाबायचं, सिम्पल, बाकी काय करायचं. पहिलं तुम्हाला ब्रेक दाबायचं, त्यानंतर तुम्ही क्लच दाबणार.
आधी क्लच दाबून मग ब्रेक नाही दाबायचा. नाही दाबायचं, म्हणजे ते Simple. आपण जे करतो ते फॉलो आहे. म्हणजे हे एक डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हे झालं की अशा वेळी तुम्ही आधी ब्रेक दाबा, हो बाकी पुढचं आपोआप घडतंय, म्हणजे घडवायचं नंतर, मग नंतर हो. तुम्ही क्लच दाब वगैरे करता. हो म्हणजे आता एक झालं की आपलं डिस्टन्स झालं, नंतर झालं आपलं ब्रेकिंगचा. आता एक म्हणजे इंजिनचीच आपण मदत घ्यायची हो. रेझिस्टन्स हो. ह्याच्यासाठी. Correct. पुढचा कुठला पॉईंट येतो याच्यामध्ये? आता ह्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आता जसं आपण डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग बोललो, तर आता डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये एक असतं की तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट सेन्स करणं. हा एन्व्हायरमेंट तुम्ही कसं सेन्स करणार की तुम्ही तुमच्या गाडीत बसला, 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, दोन्हीला हे ऍप्लिकेबल आहे. हा तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट सेन्स केलं पाहिजे. आता आपण अशा ठिकाणी आहोत निसर्गात हं. आज, तर ह्या निसर्गात आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी हा हे आपण जेव्हा इथं येऊन उभा राहतो त्याच्या आधी आपण त्याचा एक नजर फिरवून घेतलेली हा. आपली नजर गेली, तेव्हा आपल्याला माहिती की इथे झाड आहे, इथे मागं पाणी आहे, आणि तुम्हाला इथे पक्षी आहेत, त्यांचा आवाज येतोय. तर ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक तुमचे सेन्सेस सेन्स करतात. तुम्ही जेव्हा रस्त्यावर आहात हा हा हा. तर ह्या गोष्टी तुम्ही कसे ऑब्झर्व हा. करणार? तुम्ही पहिलं तुमचं एन्व्हायरमेंट ऑब्झर्व करायचं ओके. की तुम्ही आता हायवेला जेव्हा टच करताय, हा कित्येक लोक काय करतात, जसं हायवेला टच झाली गाडी, लेनला आली, सर्व्हिस सोडवणं फर्स्ट थर्ड लेनला आली त्यांची गाडी, थर्ड लेनला आल्या ना ते मागणं किती जोरात गाडी हे पाहत नाही, हा ते काय करतात डायरेक्ट सुरूच आतमध्ये एंटर करतात. तो एंट्री जो आहे तो तुमचा एक पोटेन्शियल रिस्क आहे, रिस्क. जिथे तुमचा अपघात व्हायचे चान्सेस आहेत, राईट. तर तुम्ही लक्षात घ्यायचे की तुम्ही जेव्हा मर्ज होताय ट्रॅफिकमध्ये किंवा त्या लेनमध्ये मर्ज होताय, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मागे तुमची ती गाडी आहे तिचं अंतर खूप जास्त लांब पाहिजे, जेणेकरून तुम्ही जोपर्यंत जाल तोपर्यंत ती गाडी तुमच्या मागे लगेच आली नाही पाहिजे. आली नाही पाहिजे. एक खूप बेसिक रूल आहे. तर तुम्ही तुमचा एन्व्हायरमेंट पाहिला, तुम्ही कशा पाहणार? आता 2 व्हीलर मध्ये कित्येक लोक तिच्या गाडी घेतल्या दुसऱ्या दिवशी आरसे काढून आरसे टाकतात. करतात. आरसे दुसऱ्या दिवशी महत्वाचे. तुम्ही उलट जास्त बोललो, गाडी घ्यायच्या आधी डिलिव्हरीच्या आधीच म्हणतात आरसे काढून टाका, काढून नको आरसे. हे आरसे एका कारणामुळे दिलेले आहेत. तुम्ही मागच्या गाड्या कशा पाहणार? बरोबर आहे. तुम्ही पाहिलं पाहिजे. तर हे तुमच्या डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये तुम्ही डिफेन्सिव्ह होताय, जे तुम्ही ते आरसे पाहताय तेव्हा तुम्ही मागच्या गाडीला जज करताय जे करतो. किंवा हा माग खूप जवळ आलाय, मला जरा साईडला व्हायचं, जाऊ द्यायला. हे तुम्ही अंदाज कसा घ्या? नाही, तुम्ही आता म्हणता मर्ज होता ना, पण बाहेर पडताना देखील म्हणू शकतो ना. कारण का बाहेर पडताना आपल्याला स्पीड कमी करावं लागतंय. हो त्यावेळी देखील बाबा मागची गाडी आपण इंडिकेटर लावला, ठीक आहे, पण झालं, पण मागची गाडी यायला लागली त्या स्पीड मध्ये, मग म्हणजे मी कुठल्या पोझिशनला घेऊन बाहेर काढू, त्याच्या देखील हे महत्वाचं. आता एक तुम्ही हा मुद्दा काढला, खूप चांगली गोष्ट आहे की ह्यात कसं होतं ना की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये हा एक खूप मेन टॉपिक आहे, हा. ज्यामध्ये तुम्ही समोरच्या गाडीला जज करणं. हा तुमच्या समोरच्या गाडीला तुम्ही तुमच्या गाडीत बसून हा. तुम्ही अंदाज लावला पाहिजे. हा दिस विल कम आउट ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे या एका दिवसात होणार नाही नाही होणार. की असं नाही की तुम्ही एक गोळी खाल्ली आज आणि तुम्हाला जमलं, आउट ऑफ प्रॅक्टिस होणार. आणि तुम्ही आसपास प्रॅक्टिस करू शकता. कसं प्रॅक्टिस करायचं की तुम्ही तुमच्या समोरची गाडी आहे हा त्या गाडीला ऑब्झर्व करायचं हा की तो गाडी कसा चालवतोय. ओव्हर द टाइम तुम्ही जसं ऑब्झर्व करायला चालू करा, तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल की हा इकडे सरकतोय, हा वळणार असेल, हा तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या गाडीचा वेग कमी करता. कमी करता. भले तो वळेल नाही वळणार, पण तुम्ही डिफेन्सिव्ह झाले. म्हणजे डिफेन्सिव्ह म्हणजे तुमच्या काय? समोर तुमच्या लेन मध्ये आला. एक्झॅक्टली. आता माझ्याच लेन मधली गाडी आहे, माझ्या पुढे तुम्ही चालताय, मी तुमच्याकडे ऑब्झर्व करतोय, मला तुमचं पॅटर्न कळतंय की म्हणजे मी तुम्हाला हायवेचं जनरली एक उदाहरण देतोय की आता हायवे आपण चाललोय, मला कळतंय की बाबा संकेत थोडा वेळ झाला ना की लेफ्टच्या लेन मध्ये जायचा प्रयत्न करतोय, हा हा सारखं गाडी लेफ्टला जाते, सारखं लेफ्टला जाते. मी अवॉइड काय करणार, मी लेफ्टच्या लेन मध्ये शिफ्ट नाही होणार, शिफ्ट नाही. किंवा मी माझा डिस्टन्स वाढवणार. तिथं माझा तो जो 2 सेकंड रूल आहे, 3 सेकंड रूल आहे, 4 सेकंड रूल आहे, तुम्ही जरा 5 सेकंड करणार, 5 सेकंड. जेणेकरून मी तुमच्या आणि माझ्यात अंतर वाढवणार. कारण कारण मला जाणवतंय की तुम्ही लेन शिफ्ट करायचा प्रयत्न करताय, पण काही कारणामुळे तुम्ही करत नाही किंवा तुमचं लक्ष नाही रस्त्यावर, तर हे तुम्ही ऑटोमॅटिक सेन्स करायला सुरुवात करा. मी काय करणार, तुमच्या माझा डिस्टन्स जास्त केला, मागच्या गाडी माझा पाहून ते माझ्यापासून डिस्टन्स लांब करते. यांनी करून आपण आपल्यामध्ये एक डिफेन्स क्रिएट करतो. डिफेन्स म्हणजे याला डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. अचानक माझ्या गाडीला काही झालं तरी तुम्ही कंट्रोल केली पाहिजे. मी कंट्रोल होईल माझी तुमची गाडी मला कोलाइड व्हायला नको पाहिजे, तुम्हाला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. बरोबर. यासाठी झालं. आता ह्यात एक गोष्ट आहे की जसं तुम्ही टर्न इंडिकेटरचं बोललात, आता तुमची गाडी आहे पहिला लेन म्हणजे कुठलं, जे डिवायडर आहे डिवायडरच्या बाजूचे जे लेन पहिलं सगळ्यात लागून, त्यानंतर 2, 3, 4, 5 असं होत जातं. सर्व्हिस रोड पर्यंत येतं तेव्हा ते नंबर मोठा झाला. तर पहिल्या लेन मधली गाडी तिला जायचंय लेफ्टच्या सर्व्हिस रोडला, मध्ये 2 लेन आहेत. आता मला माहितीये की मला इथनं आता सायनेजेस असतात रोडवर की बाबा तुम्हाला जर का एका अमुक ठिकाणी जायचंय, इथनं लेफ्ट आहे. मी काय केलं पाहिजे, मी हळूहळू लेन शिफ्ट आधीच सुरू केलं पाहिजे. लेन शिफ्टिंग मी कसं केलं पाहिजे, मी पहिले इंडिकेटर देणार,
जो पुढचा जो शिफ्ट करतोय त्यांनी पण मागच्या गाडीला पाहिलं पाहिजे. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये तुमचा 360 डिग्री व्ह्यू असला पाहिजे. व्ह्यू पाहिजे, मी मागच्या गाडीला पाहिलं पाहिजे. असं नाही की बाबा मी इंडिकेटर दिला मी वळालो, नाही चालत. राईट. तर मी काय करणार, मी इंडिकेटर देणार, मी सेकंड लेनला येणार, सेकंड लेनला चालवणार. ती लेन झाली की थोड्या वेळाने मी पाहणार की मागं गाडी नाहीये, थर्ड लेनला इंडिकेटर देणार, थर्ड लेनला येणार. बरोबर आहे. त्यानंतर मी एक्झिट करणार सर्व्हिस रोडला. त्यावेळी मी मागे पाहणार गाडी आहे का आणि मी मर्ज होणार त्यात. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि बरेच लोक काय करतात ते हे फॉलो करत नाही. ते पहिल्या लेन मध्ये इनफॅक्ट तुम्ही कंटिन्युअस गाडी चालवली नाही पाहिजे. पहिला लेन हा जनरली ओव्हरटेकिंग साठी आहे. लोक पहिल्या लेन मधनं डायरेक्ट सर्व्हिस रोडला जातात आणि हे याच्यामुळे डेंजर अपघात वाढत जातात. एक्झॅक्टली. तर हे प्रत्येक व्यक्ती जेव्हा चालवायला सुरुवात करेल ऑटोमॅटिकली अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे. तर लेन कटिंग आणि लेन चेंज यात फरक आहे. लेन कटिंग म्हणजे तुमची गाडी चालली आहे, मी तुमच्या मागणं आलो, ओव्हरटेक करून तुमच्या पुढे गेलो, मी हा लेन कट केला आणि तुमच्या पुढे जाऊन कट होऊन मी पुढे उभा राहील, त्याला लेन कटिंग म्हणतात. आणि लेन चेंज जे आहे ते म्हणजे आता मी जे सांगितलं ते इंडिकेटर देऊन तुम्ही सिस्टमॅटिकली चेंज करता. तर हे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग मध्ये तुम्हाला खूप फायदेशीर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामुळे तुमचा अपघात होणार नाही म्हणणं किंवा तुमच्या बाकी सगळ्या अपघात तुमचा टाळला जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. अजून काय होतं याच्यामध्ये डिफेन्सिव्ह मध्ये काय, हे बरोबर आहे एवढंच नाही. आता डिफेन्सिव्ह मध्ये अजून काही गोष्टी आहेत की जेणेकरून आता तुम्ही जेव्हा गाडीतनं उतरताय किंवा गाडीतनं तुम्ही बाहेर पडताय तर तुम्ही तुमचं सराउंडिंग, जसं मी म्हणलं सराउंडिंग बघणं गरजेचं आहे. तुम्ही दरवाजा उघडायचा आहे, तुम्ही मागे तुमचा शोल्डर जो आहे शोल्डरच्या मागे तुम्ही पाहायचं आणि मग उघडायचं दरवाजा. फोर व्हीलर मध्ये म्हणजे आरशांमध्ये तुम्ही पाहायचं. तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे गाडी थांबवली आणि मी दरवाजा उघडला आणि झालं असं नाही होणार. हो, तर मागणं गाडी येत असेल, तुम्ही दरवाजा उघडला, पुन्हा आरशामध्ये देखील पाहू शकतोय, आरशामध्ये पाहू शकता. तर असं हे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग झालं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्यांची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे मंडळी. तर हा झाला आपला डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग बद्दलचा व्हिडिओ. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.